हाय हॅलो नमस्कार. मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत. त्यासाठी आपण 1 किलो गाजर घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून साल काढून घेतलेले आहेत. 2 वाट्या साखर, वेलदोडे घेतलेले आहेत, त्याची पूड करून घेणार आहोत. 4 चमचे साजूक तूप आणि ड्रायफ्रूटमध्ये काजू आणि बदाम घेतलेले आहेत. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून जे गाजर घेतलेले आहेत ते गाजर आपण किसून घेणार आहोत. गाजर किसताना आपण साईडने किसणार आहोत, मध्यभागी नाही किसणार, कारण की तो मधला जो देठ आहे गाजराच्या मधला तो आपण हलव्यामध्ये घेणार नाही आहोत. त्याच्यासाठी गाजर आपण साईडने असे किसून घेणार आहोत. असे फिरवून फिरवून किसून घ्यायचे. त्याच्यामधला जो देठ आहे त्याची तो खूप असा कंदमुळ्यांसारखा असतो, त्यामुळे त्याची टेस्ट छान लागत नाही हलव्यामध्ये. त्याच्यामुळे ते आपण घेणार नाही आहोत त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी आपण असं गाजर खिसून घेणार आहोत. तुम्ही जर गाजर उकडून जरी घेतले तरी चालतं, उकडून त्याचा हलवा केला तरी चालतो. त्याच्यामधला देठ मग लगेच निघून जातो. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व गाजर हे खिसून घेणार आहोत. असे साईडला देठ त्याच्यामधला काढून घेणार आहोत आणि असे सर्व. आता गाजर किसून झाल्यानंतर आपले जे आपण ड्रायफ्रूटमध्ये काजू आणि बदाम घेतलेले आहेत त्यामधले बदाम असे उभे पातळसर आपण कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर जे काजू घेतलेले आहेत त्याचे पण एका काजूचे आपण 4 भाग करून घेणार आहोत. ते असे कट करणार आहोत. त्याचे 4 असे तुकडे करणार आहोत काजूचे. आता आपले काजू पण आणि बदाम पण कट करून झालेले आहेत. आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली हलकीशी की आपण त्याच्यामध्ये 4 चमचे साजूक असं तूप घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे काजू बदाम कट करून घेतलेले आहेत ते हलकेसे आपण फ्राय करणार आहोत. थोडंसं हलकासा गोल्डन कलर आला की आपण ते काढून घेणार आहोत. तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये पण ते किसलेले गाजर टाकू शकता. तुम्ही पाहू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे. आपण त्याच्यामध्येच जे किसून घेतलेलं गाजर आहे ते गाजर त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. सर्व किसलेल्या गाजराचा किस आहे तो. आता आपण त्यातला गाजराचा सर्व किस त्याच्यामध्ये घालून झालेला आहे. आपण ते त्या तुपामध्ये छान असं 3 ते 4 मिनिट आपण परतून घेणार आहोत. त्याचा थोडासा कलर चेंज होतोपर्यंत आपण हे त्या तुपामध्ये परतून घेणार आहोत. आणि त्यातले जे पाणी आहे ते आपण थोडंसं आटवून घेणार आहोत. जे गाजराला सुटलेलं पाणी आहे ते. 2 ते 3 मिनिट हे छान असं परतून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता ह्याचा कलर चेंज झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये आपण हे किस आपण घेतानाच मोजून घेतला होता. आता आपण हा किस 4.5 वाट्या किस होता, त्याच्यासाठी आपण 2 वाट्या साखर वापरलेली आहे. ती त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. साखर घालून झाल्यानंतर आपण हे सर्व साखर त्या किसामध्ये मिक्स करून घेणार आहोत. साखर तुम्ही पाहू शकता छान असे मिक्स करून झालेलं आहे. आता या गाजरामध्ये आपण साखर टाकल्यामुळे त्या आपल्या साखरेचं पाणी सुटलेलं आहे. आपण ह्या साखरेच्या पाण्यामध्ये छान असा हलवा हा शिजवून घेणार आहोत. हलवा अर्धा शिजवून झाला की आपण त्याच्यामध्ये जी वेलची पूड केलेली आहे ती वेलची पूड घालून घेणार आहोत 2 चमचे. ती पण त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. आणखीन 10 ते 12 मिनटासाठी आपण हा हलवा असंच स्लो गॅसवरती ठेवणार आहोत. त्याच्यानंतर 10-12 मिनटं झाल्यानंतर आपण हा हलवा आता फुल गॅसवरती थोडासा परतून घेणार आहोत. आपला हलवा छान असा परतून झालेला आहे. गाजर हलवा आपला तयार झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.